आणि गाथ्यामध्ये कडवे आहे 4. मग ऐकणारे माणसं म्हणतील महाराजाचं 5वं कडवं पाठ नव्हतं का? 5वं कडवं म्हणलंच का नाही? ही शंका आलती का नाही बोला? आणि आपल्याकडे आता आपल्याला आतलं कळत बाहेरचं काय आलती. आता त्याचं उत्तर ऐका. ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायात अशी ओवी आहे, महाभारती जे नाही ते नव्हेच तीही लोकी. पहिल्याच अध्यायातली ओवी आहे. महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात नाही, गाथ्यात जे नाही त्याचा आपला संबंध नाही. मग एकाने विचारलं गाथ्यात जर नाही तर मालिकेत आलं कुठून? उत्तर, मालिका छापून विकणं हा व्यवसाय आहे, हरिपाठ छापून विकणं हा व्यवसाय आहे. हरिपाठ विकणाराच्या हरिपाठ पाठच पाहिजे असा नियम नाही. त्यानं फक्त छापायचा 5 रुपयाला. सरपंच शिकलेला पदवी शिपाई शिकलेला लागतो, सरपंच येडपाट चालतो. शिपाई शिकलेला पाहिजे, शाळा काढणारा अंगठे बहादर सुद्धा चालतो, तो सुद्धा शिक्षण महर्षी होऊ शकतो. असं काय नाही, असं काही नाही. त्याला पूर्वी असा नियम होता महाराज. पण साधी एक गोष्ट आहे, शिक्षक मतदारसंघात मतदान कोणाचं आहे? शिक्षकाचं आहे. विद्वान आहेत का येडपाटे? विद्वान आहे. मग त्यांचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच. अजून एकदाही झाला नाही. म्हणजे शिक्षकाचा आमदार शिक्षक व्हायलाच. पण शिक्षक लोकांना आपल्याला माणूस कोण निवडावा याचं ज्ञान नाही, ते शिक्षक आहेत. पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरानं. तिथे एज्युकेटेड मतदान आहे. पदवीधराचा आमदार पदवीधर पाहिजे असा नियम नाही. तो आता एवढ्या सुरू झालाय, नाही तर नव्हताच. आता त्याच्या उलट ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. त्याच्यात 9,000 बाद आहेत. कोणचे? पदवीधराचे. मग तो 18वाले बरे नाही का? 100 घेता पण फिट ठोकी त्या. जाऊ दे, 100 घेऊ नका जायला. कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते दाढीला डोक्याला हात लावा, आपल्याकडे चालत नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याच्या चपला घर. डोक्याला ताण करायचा नाही. झाली चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो ठरविल काय करायचं. आपण छाताड झोडून जगण्यात मजा नाही. आपल्याला गॅरंटी नाही, जगाची काय काळजी करताय? आपल्या डोक्याची केस आपल्या देखत पिकली, काय केलंय आपण? आपले डोळे गेलेत, काय करता आपण? आपल्या हातात काही नाही. आता एवढं छाताड जोडून जवळ मरत नाही तर आरडायचंय. नाही तर आपल्या हातात काय? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो ठरील. आपण वळवळ करायची नाही. काय नाही आपलं, काय नाही आपलं. एवढंच आहे. पावसात सुतळे, हात पाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार आणि 1 काड्याची पेटी. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. अजून काय कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही. आपल्याकडे काय नाही, फक्त छाताड झोडणे मरणे. काय आपल्याकडे? ओवी सांगतो पुढे जातो. हे मदतीच तव झाली, परी मी नाही केले, असं जो म्हटला तो सुटला का? बस. चिंता बिंता काही करायची नाही. कीर्तनाला आपल्या बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा ला उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. एवढंच मी मान बोलायचं आणि तुम्ही मान आलायचं. आम्ही मेलो आरडू आरडून, तुम्ही मेले झुलू ते जमणार नाही. यसला यस, नोला नो. नाही पटलं तर नाही पटलं. आजला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही. मला उलटे पालटे पुस्तकं करून देणार, ते महिन्यात 1.5 महिन्यात देणार, पण देणार. आणि कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही हलकटांना इतकी हलकट सवय. आम्यावर जीव काढायचा नाही. या बदिरानी सरळ उठायचं, येडे बाजवी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. इकडे ताण करायचं नाही. मोबाईल ही गरज राहिली नाही. नीट ऐका बरं का. मोबाईल ही गरज राहिली नाही. मोबाईल ही आवड राहिली नाही. मोबाईल हे व्यसन आहे. काय आज काय मोबाईल काय व्यसन? पागल झाली लोक. 80% लोक पागल आहेत. मुलगी देताना सुद्धा नवरदेव चेक करीचा. बरेच पोरं मोबाईल मुळे गडी राहिले नाहीत. रेंज गेली त्यांची, रेंज.
व्हायरस आला, व्हायरस. कानात वायरी घालून झुला त्यात. बरमिष्ट झाली, बरमिष्ट. बरं बोलायला तोंड आहे ना आपल्याला. हॅलो हॅलो. आता हे अंतर किती आहे? एवढंच आहे ना. ऐकू येत नाही का? येत नाही का एवढं? हॅलो 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 हॅलो. नाही. हॅलो हॅलो. आता काय इकडून सगळंच बंद झालंय, मग मागूनच लावा. फार पागल झाली लोक महाराज. आता रेंज इकडे गेली, इकडे गेली, मग मागत राहिली तेवढी वापर. फार येड्याचा बाजार झाला महाराज. मांजरीच्या पिल्लाला धोका भोक्यापासून, सापाच्या पिल्लाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद. ते भाऊबंद मेले अर्धे, नेहमी अर्धे. ते बरं झालं. ते तर इतके नालायक भाऊबंद तुमचे माझे. जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची? नको कोणाला रामराम, आपलीच टोळी. महाराज भाऊबंद राहिले नाही आता, लय नालायक लोक झाले महाराज. अंत्यविधीला प्रेत काढलं ना महाराज, भाऊबंद कपडे सुद्धा काढत नाही. 2 बटणं काढितून बायको पाहत तू काढ. शेवटी आता प्रेत रथात न्यायची पाळी आली. वैकुंठ. फार वाईट दिवस आले महाराज. भाऊबंद मेले. मांजरीच्या पिल्लाला धोका भोक्यापासून, तुम्हाला मला धोका फक्त 1 मित्रापासून, 2 भाऊबंदापासून, आणि 3 पाहुणे रावळ्यापासून. हे पाहुणे रावळे येतात त्याचे आलेत ना सरांच्या वडिलांना भेटायला, त्यांनी पहिल्या पंक्तीला जीव घाला पाहुणे. तुमचं काळं पांढरं करा. पाहुणे म्हणले ना मुक्काम करायचे, माणूस की सोडून दिले. भाऊ तू तिकडं वाड्याला जो. उद्या इतका नंगाट बिभीषण डायरेक्ट रामाला जाऊन मिळाला. तो डोकेबाज रामा तो फुटला नाही. फुटल्याशिवाय प्रगती होत नाही. जी माणसं एकाच पक्षात राहिली महाराज, वडाय बिडी नाही त्यांना. असा मोसम पाहून फुटत जा आणि ठोकून घेत जा. हवा पायाची फुटायचं. फुटली का ठोकली. जेवढे जेवढे फुटले अवघड आहे ते. त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा आमच्या पक्षात घ्या ना. फुटायचा ताण नाही. आमच्याकडे जो माणूस येईल ना महाराज, तो श्रीमंत जरी नाही झाला ना तरी चालेल, पण समाधानी सुखी नक्की होईल. आमच्या टोळीत जो माणूस येईल ना तो श्रीमंत नाही हो द्या, पण पडल्या पडल्या झोपत सुखी समाधानी. ही भजने बिजने ना रिलॅक्स आहे महाराज, काय नाही. आता हे वारकरी बिरकरी लोक घाबरत नाही. काय व्हायचं ते होईल. चालेल 2-4 दिवसांनी निघाले तरी बघला गेला आठवडा. त्याच्या बायकोला विचारलं दिसते नाही, मोकळा दिंडीत त्याला आणा जवळजवळ. नाही महाराज, आमचं क्षेत्र आहे ना महाराज, हे 700 वर्षापूर्वीचं जुना जुगाडीचं क्षेत्र आहे. याला कोणी चॅलेंजच करू शकत नाही. त्या बिभीषणानं रामाला जाऊन गाठवलं आणि त्यानं रामाला एकाच वाक्यात सांगितलं, तुला सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. सुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. पहा आता काय माहिती सुलत्यानं, पण त्यानं एक विषय सांगितला रामाला, इंद्रजित जर तुला मारायचं असेल तर इंद्रजिताचा हात जो आहे त्या हाताला वरदान आहे. कारण तो स्वतः इंद्रजित आहे, त्याच्या हाताला असं वरदान आहे. त्याच्या हातामध्ये जर कधी बाण आला समोरचा मेला, तो फक्त एक करायचं, त्याच्या हाताला बाण येऊ द्यायचा. इंद्रजितानं भात्यात हात घातला महाराज आणि समोर असा बाण आला तर इंद्रजिताचा धोपरातून उडाला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताचा बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झाला असता, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात पाहिल्यावर रावणाची ती इंद्रजिताची बायको बाहेर आली. रावणाची सुलोचना होती, पतिव्रता होती. रावणाचं घर खानदान होतं महाराज. रावण आमच्या महाराज मंडळीने उरफाटा सांगितला लोकांना. नाही तो सगळ्यात विद्वान माणूस रावण. अहो लंका सोन्याची होती पण शंकराची भक्ती करीत होत. इथं ग्रामपंचायतीला निवडून आलं तेवढा जात नाही ती. तो काय कच्चा गडी नव्हता, मारताना हसणारा गडी होता महाराज. तो 33 कोटी देव त्यानं कोंडून टाकेलं. ती दुबळी पार्टी होती. हो रावण एकादशी धरायचा.
विद्वान माणूस होता तो. महाराज अभ्यासवर फटा नका करी जाऊ. आत्मलिंग कमावणार आतापर्यंत जगात दुसरा झालाय का कोणी? आज तुटला रावणा सुनबाहेर आली महिला मंडळ सुलोचना होती पतिव्रता. तिला तुटलेला हातवळा. पतिव्रता कळतं तुम्हाला? बाई परत 5 मिनिटं जातील घ्यायला नाही द्या. पतिव्रता म्हणजे नवऱ्याच्या अगोदर घरातली सगळी कामं उरकते ती पतिव्रता. लहान आली पोर पटकन उत्तर द्या. आपल्या घरात पाणी पप्पा तापवतो का मम्मी? नक्की मम्मी. आणि उतरून कोण देतो? आपले भक्त खोटं नाही बोलते. इंदुरीकर भक्त आहे महाराज, खोटं नाही बोलते. पोरांनो, या वर्षाच्या लग्न सराई डीजेला इंदुरीकरचं नवीन आलेलं गाणं कोणतं रे? आणि गेल्या वर्षी कोणतं होतं रे? गेल्या वर्षी लग्न सराई डीजेला एक गाणं होतं इंदुरीकरचं, आठवा. अख्खा सीझन तेच गाणं चाललं. करेक्ट. गेलाय पडून. हे का घडायला लागलं? धाक नाही राहिला. धाक. आणि हे जर शिकलं तर बी शुद्ध आहे. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत, पण पोसत लई. शिकेल मंडळी फार बरमिष्ट. मिवणीच्या अख्खा बाळातपणाचं बिल देतील ती नाही काय. पण आई बापा का पाहणं नाही. पण हे कुटुंब त्याला अपवाद ठरलं. हे विशेष आहे. नाही तर शिक्षक लोक, शिकलेले लोक आई बापांच्या बाबतीत लय बरमिष्ट. हे फक्त काय राहते, याला आई बापा मुळात कळतच नाही. याला व स्वर्गात काय व्हायचं ते होईल. स्वर्गात कोण गेले पाहिला? 10वे कोण घालाय मोकळे? भाऊबंद मेले, वाडा ओलातलाय. चांगले माणसाने बापाच्या दाव्याचे नाही अशी पैसे बुडवली. थोडलं का मागितले तो म्हणला आपला काही संबंध नाही. धाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. नाही म्हणला नका देऊ, पण त्याचा आहे एवढं तर म्हणा. आता काय कर? दहाव्याचं प्रवचन संपल्यावर महाराज लोकांचे सुद्धा पैसे मागायची मोठी पालच आहेत. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बसायला झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला ना खाटावर. मग एक जण त्याला म्हणतो तुम्हाला फोन कोणी करता? तो म्हणलं त्याला मी का बळच आलो का काय? मग महाराज लोक उशीर राहते. ते चप्पी केलेलं सापडे ते त्याला माहिती. चप्पी केलं म्हणजे वाड्यात नाही. त्याला म्हणलं राम राम. तो म्हणलं मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा राहतो डाव्याला तो उद्या राहतो दगडावर उघडा बंब. हा त्याला सापडे गेला राम राम. तो याच्या पुढचा थोरला होता. तो याच्या पुढचा. तो याला म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसले? मग टाकलीतले 80 दे. आता काय करतो महाराज? बाया कॉलेजची पोरं दारुडे बिरुडे बिवडे जुगारे बिगारे पुढे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. बापाला धोका देणारे पोरी, पडून जाणारे पोरी, बापाला उचलून ना पडणारी पोरं 70 पण ठणठणीत एक नाही 80 88 पान 22-23 वार गेलं त्यांच्या नावे. 88 ही माणसं का जगली माहिती का? त्याला 3 कारण आहेत. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा, घरातल्या आईची सेवा आणि नीतीचा व्यवहार. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही माणसं कशावर जगली? ही जुनी माणसं घाबरत नव्हती महाराज. खंडीनं गाया पाडायच्या. हा जो पट्टाय नाही तामकडवाडी बिमकडवाडी समचरपूर खंडीनं गाया. पुरीचं लग्न जमलं ना लगीन आलंय म्हातारा म्हणायचं 3 गाया का म्हणे. शिन्नरला गोरे इकले तरी बसता. 4 पोरीचे लग्न केले टोले जंग. आपल्याला एकच पोर तिचं लग्न करायची गरज पडली नाही. ती परीक्षेला गेली आलीच नाही तर लग्न करता का? मग ती का निकालच घेऊन येते का काय? महाराज आपण काहीच केलं नाही. बारीक जर पाहिलं ना महाराज तर खरा संसार सचोटीनं कुणी केला? जुन्या माणसाने. आपण काय केलं महाराज? आता हे नोकरीवाले, आता हे सरांनी बिरांनी किती उड्या आणू द्या. मग काय बाबा इतकंच मग काय किती कर्ज हे घेऊन काय घेतील? एखादा फ्लॅट 2-3 गुंठे जागा
घेतील घेऊन घेऊन. आता गुरुजी लोक काय घेतील घेऊन घेऊन. एखादा फ्लॅट 2 BHK 3 BHK 1-2 गुंठे जागा एखादा गाळा पोराला, ह्याच्यापेक्षा काय घेतील. डोंगर घ्यायचं म्हातार पिकू नाही तर न पिकू. डोंगर जुनी माणसं म्हणजे खानदान माणसं होती ती. अरे भंगार याला काय. आता सरीसवाले काय करणार, 58 पर्यंत नोकरी करणार, 57 ला बंगल्याला कुदळी आणणार. 62 ला बंगला पूर्ण होणार, 63 ला यांचं वर्ष श्रद्धा येणार. हे काय नाही करी, हे काय नाही करी मला. जुनं त्या कडब्याची गंजी, वैरणीची वळई, वाट्याच्या खाली 10-12 गाया, कौलाचं घर, वाट्यावर गोगडी, हांडावर पाणी ओतल्या कवाय बी. कुणी या महिना महिना आंबारस, महिनाभर पाहुणा आला पिळे अग्नी म्हणजे काय इकत आणायची होती घरात. आता शेजारच्याचा आंबारस आपल्याला सकाळी माहीत झाला, त्याचा आवाज बाथरूम मधून डबल झाला. त्याच्यामुळे आता काय करते मला लोक जुनं त्या. आणि ही जुनी माणसं सहज 100 करणार. अहो अटॅक नाही, शुगर नाही, बीपी नाही. विचार करा, अटॅक नाही, शुगर नाही, बीपी. अहो कितीतरी म्हातारे असे महाराज, कुऱ्हाडीचं गाव जर पायाला लागलं ना तर त्याला त्याचं आठ माहीत राहते. पाहणा सुरू करायची, बसून द्यायची, काय पिकायची टापी. इथं डॉक्टरला अटॅक यायला लागलाय, कपाटावर गोळ्या तशाच. गोळ्या घे बोलतो मी आले मी. हो महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला महिना 3रा. चेक करून आणली, चेक करावं लागतं. आता चेक करून लागल्यावर तिचं खाणं बिणं बदललं. बोंबिलाचा रस्सा, अंडे बिंडे, तिची ठेप. 5-6 महिन्यातून तिला चेकिंग करून आणलं. बाळंत झाली, सिझरिंग झालं, पण डॉक्टरचं 10-20 हजार रुपये बिल झालं. आणि त्याच घरात मांजरही होती. चेक केली ती नाही, गोळ्या नाही, औषधं 4 पिलं झाली. आता फक्त बसलेली उत्तर द्या, दोघात पिलू देखणं कोणचं. बरं मांजरीनं काहीच नाही केलं, फक्त जन्माला आल्याबरोबर ना जिबीनं साठले. पिलू असं दिसायला लागलं का मांजरीचं पिलू जर बारीकपणी पाहिलं ना महाराज, कोणाला असं वाटतं त्याच्या पाठीवरून हात फिरावं. कोणी त्याचा मुका घेत. तिला गोळ्या नाही, औषध नाही, सिझरिंग नाही, तिच्या बाळाला स्तन सुद्धा दाखवावं लागलं नाही. डोळे झाकेल तरी स्तन सापडायचं. मांजरीच्या पिलाचे जलमल्या डोळे उघडत नाही, एक ठेप नाही त्याची, पण पिला गुबगुबीत. 6 घरं इंडती, 10 घरं इंडती, मिळेल तेवढं खाती, पाय पसरून देते. शहरी पिलं दणकून पेत्या. आपल्याला बोंबिलं होते, अंडे होते, गोळ्या तर मोकार होत्या. आपल्याला एकच झालं, खूप उशीत. मांजरीला 3 झाले पण ठणठणीत. आपल्याला एकच झालं, डेअरीत आलं पुढं, मणक्यात गेलं माग. तरी त्याची आई म्हणायची माझ्या वाघाला पिलू झालं. आता काय आग लावली तुझ्या वाघाच्या पिलाला. हे काय लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला, ट्रॅक्टर डाळिंबातला. सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर झाला. आता तुझा पाय इतका चांगला होता तो त्या बापाला का जप्तीची नोटीस आली. 2 भाऊ आयले निघले, थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकट्या मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पेळू दे ना. नाही नाही नाही, आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकी विचार घरी गेल्यावर करा. देव कधी कुणाला सोडित नाही, त्याला ठेवा. पण एक आहे बाकी, कर्माला फळ आज नाही तर उद्या पण आहे.
फायदा मला चित्त बिंत काहीच करायचं नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. कटीवर हात आहे, विटेवर उभा आहे. तो राजाचा रंगही करू शकतो, रंगाचा राजाही करू शकतो. असं मोकळा झाला. चला चिंता करेल नाही, कारण तो राजाचा रंगही करू शकतो, रंगाचा. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. त्याला काय? आज गायक वादकोणी जन्मवाले माईक शिवाने कीर्तनाला बसलेली सगळी महिला मंडळी, गायक वादकोणी जन्मवाले बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, दारुडे बिरुडे बिडे बिडे पुढारी पाधारी. उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन मला नाव नाही घेतलं कोणी. दारुडे बिरुडे पुढारी फाडारी मटकेवाली आकडेवाली जुगारी बिगारी बापाची स्थितीचं वाटोळ करणारे, कॉलेजच्या पोरी बापाला धोका देणारे, पोरी पळून देणारे, पोरी बापाला उचलून आपटणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायकवाले कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. पहिलं जग शून्य होतं. हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. आजारी पहिलं जग शून्य होतं. पुरावा आहे का? पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. पहिले कोठेत नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे ते. झालं फायनल. याचा अर्थ जग पहिलं शून्य होत. या जगात मूळ ब्रह्म किती होते? एक. आता तुम्ही या म्हणाले जाती भीती कोणी पाडल्या? हा सगळा बावळटपणा आहे. आमच्याकडे एक जात आहे तिसऱ्या अध्यायात, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. किती जाती झाल्या? एक. मग तुम्ही म्हणाल या लोकांनी जाती का पाडल्या? या सुतार लोहार कुंभार या जाती का पाडल्या? त्याला तिसऱ्या अध्यायात एक ओवी आहे, ज्ञाने विण नाचले आणि बुद्धी भेदासी आले. यांचे ज्ञान झालं भ्रष्ट, बुद्धीचं झालं वाटलं, आणि ही मंडळी गठ्ठा मतदानासाठी लोक बिघडून देऊन मोकळी झाली. यावर आपलं मत. हा बाबा पुढे या, वरच या डायरेक्ट. देव पाहायचा नाही, पायाला घाल जातो झक मारा काशीला. काशीला जाणारी अडपट ध्याना ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. ही आपली बावला तर काशीवरून आला का मी दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, कान पण फोडीन, उलटा पाडून जीव घातला पाहिजे. काय झक मारतो का जातो मारायला काशी. गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिली निघली, हीच काशी झाली. का गेला काशी? बावळ्याचा बाजार नाही. बरं काशीला जायची हौस आपल्याला कमी, यांना हा तिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिनं नाक गाचपान घेऊन निघली काशी. टाकून देईल पोरण याडपाट खोळेल, अख्खं निघालं गाचपान. बरं काशीला लोकांनी आमच्या महाराज लोकांचा धंदा झालाय. पैसे उरा द्या, दिवसही निघा द्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. पुरावा आहे त्याला 12व्या अध्यायात. मोक्ष देऊन उधार होय खीर काशी, शरीर ते ठाई वेच केले. या नंबर म्हणजे काशीला गेल्यावर शरीर ठेवावं लागत, शरीराला त्रास द्यायचा नाही. गुरुवार केलं का महिना मंडळ 4? काही फरक पडला का? काल झक मारायला काय का उपवास? एखाद्या गुरुवार नवरीच्या बाया पडली होती. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बंगलात उशिरा झाल्या. पार्वतीने गुरुवार केला, शंकर 10व्या जेवला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. माऊलीची भाषा आहे, माझी नाही. अरे दयाची आहे का धाड नाही, दयाचे परत पुष्टी काय? काय उभे घेणार? ऐका आता, माणूस तयार करायचा, त्याला आयुष्य द्यायचं एकदम कमी, पण अशी बुद्धी द्यायची तर त्यानं देव पाहिला नाही पाहिजे. तो देव जाऊ नाही मला. मरण्याच्या बाबतीमध्ये ना महिला मंडळ, तुम्ही आम्हाला पुढं घाला, तुम्ही मागं राहा. तुम्ही मागं का राहा माहिती का? तुम्ही कशाही जगू शकता. तुम्ही भांडे घासून जगाल, तुम्ही कुणाची घरं जाळून जगाल, कुणाच्या घरचे भांडे घासून जगाल, नातवाला सांभाळून जगाल, नाही तर घराचं राखण करून जगाल. पण बायको नसलेला माणूस
सुनेच्या घरात सुनेच्या हाताखाली अपमानाचं जगू शकत नाही. नाही त्याचं ते म्हाताऱ्या माणसाची बायको गेली ना मारा, लाख काय असेल मारा, त्याच्या जगण्यात मजा नाही. सुनांच्या हातचं जगणं एक काय आणि 21 काय, मजा नाही त्याच्यात. आला तर चहा आहे, दिलं पाणी तर आंघोळ आहे. अरे बायको येडी असू द्या, मी म्हणतो तिच्या 2 कानपटीत द्या, ती वेळेला औषध देणारच आहे, वेळेला गोळ्या देणारच आहे आणि वेळेला पाणी देणारच आहे. ती अर्धी भाकर देईल, लेट देईल, पण देणार आहे. पण सून गेल्यावर, बायको गेल्यावर म्हाताऱ्या माणसांचं ते जगणं आहे ते कीर्तनात सांगण्याजोगं नाही. मग म्हातारी माणसं म्हणतात बा आता का बरं आहे आपलं, आता बरं आहे नाही म्हणतात तर काय म्हणतं महाराज, पाण्यात राहून कुठं माशीशी वैर करता येतं महाराज. म्हणून पाया पडून सांगतो म्हाताऱ्या माणसांना, भाऊ मला काय तुम्हाला शिव्या द्यायच्या त्या द्या, पण मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मला येड्याचं ऐका, मला नालायक म्हणा पण ऐका. आणि एवढं जर तुम्ही माझं ऐकलं नाही, सांगून ठेवतो तुम्हाला, द्वादशी आज प्रदोषी देवळात मराल तुम्ही, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. आता मामजी कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती पाहिजे. तुम्हाला आयडिया सांगतो, बहीण दिवाळीला आली ना तर बहिणीला साडी आणता नाही ना 1500ची आणायची आणि चिठ्ठी 500ची चिटकवायची. तुम्हाला आयडिया सांगू, तुम्ही आपले मंत्र पाळा महाराज. अहो काही झालं तर ती आपली बहीण आहे, इथं काय घेऊन बसले अडपटायचे, इथं काय कधी बी देणार. महिला मंडळ लबाड बोलायचं नाही. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, लबाड नाही बोलायचं बरं का. एक का होईना बस, तुम्ही जास्त कोणाला द्याल, तुमच्या भावाला, त्याच्या बापाची पेंड आहे का त्याला नाही आम्ही. आम्ही मेलो बाटले तो भाऊ चणार भजे आणतोय आणि आम्हाला 2 घोसाळ्याचे भजे आले, आम्ही घोसाळ नाही मला. आणि ती 500ची चिठ्ठी चिटकवायची लहान ती किमतीची आणि बायको पुढं साडी टाकायची. कशी काय ती साडी पाहायच्या अगोदर काय पाहती, किंमत पाहती. तिला खोड ओळखून घ्यायची, किंमत दिसली ती म्हणते इतकी स्वस्त, अगं येडी आहे का काय, याच्यापेक्षा भारी 300ला होत्या. शेल लागलाय साडी, ती इतकी हुशार, तिला ती आवडते. तिला आता आपल्यालाच माहिती आहे डाव केवढ्याचा आहे. आवडल्यामुळे मग ती काय म्हणते माहिती का, असं करते, ही मला राहून देते. काय मापात पटलं त्यांना मला, ही मला राहून देते. मानाची आली ना मग आपण काय म्हणायचं, ईडी आहे का ग ही, कुठं तुला घेत असते काही. अगं ही एकदा धुतल्यावर हिला कलरच राहत नाही. बायको खुश, बहीण खुश, मंत्र पाळीचा आपली. तुम्हाला जर घरातून लवकर बाहेर पडायचं असेल ना सकाळी, आता तुम्हाला मला लवकर घर सोडायला लागतं, चहा जर लवकर झाला नाही ना, एक आयडिया सांगून देतो. फक्त असं सहज बायकोला म्हणायचं एक वाक्य, सहज असं 3दा नाही म्हणायचं, सहज असं तिच्या कानावर गेलं पाहिजे. फक्त काल आलता त्या भावाचा फोन, पुन्हा बोलायचं नाही, पुन्हा ब्याला मग मी आला तू. फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 3 मिनिटात चहा येणार, त्याच्यात पाणीच नाही नुसतं दूधच. आणि मग चहा प्याताना तो म्हणायचा, मग काय म्हणला तो, परत दिवशी येणार आहे, चला बाहेर. आयडिया करी जायची, काचे भाऊन काच्या भाऊचा आल्या, भाऊ झाकली. तरुण पोरं आई बापा गेल्यावर कोण नाही रे तुमचं, कोणी नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेतात, सोडून देतात. लोकांना काय घेणं आहे तुमचं. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो, त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुलीत आहे. लोकांना काय घेणं आहे. आता हे तरुण पोरांना लोक फक्त वापरून घेत्या, सीझन संपला विषय. कोण खातं तुम्हाला परत. तुम्ही आमच्या टोळीत या पोरं, खाऊन पिऊन सुखी, हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. आता हे एवढे उभे राहिले काय सगळे स्टाळ वाजितात का. जेवण आहे 500 आहे काय त्याच्यात. जेवण करून शिवाय तुम्ही म्हणा
मजा आहे हो. उगाच लोकांच्या गाड्यांची भोंगे बांधीत बोंबलं तिंडायचं आमच्या टोळीत या. आत्ता शिक माणूस मेला हित होतो आपण. तुम्ही म्हणा एवढा टाइम लागला का मारा. आता मेल्यावर तो स्वर्गात जातो किंवा नाही हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. आता मी वर जाऊन जेव्हा तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. आता तुम्ही स्वर्गात गेलात, स्वर्गात जा किंवा नाही ते जाऊ द्या, पण पडलेलं शरीर प्रेत आहे, त्याच्यातलं चैतन्य गेलंय. आणि ते चैतन्य गेलं म्हणजे एक प्रश्न विचारणार आहे मी टाळ करेन सगळं. माणसाचा मरताना जीव जातो का. उत्तर, माणसाचा मरताना जीव जात नाही. माणसाचा जीव ट्रान्सफर होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. 8वा अध्याय 23 जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे. अजून पुरावा त्याला याच्यासाठी केला होता साठी गेला पण कीर्तनाला 3 घरातली आईची सेवा करायला वापरा आणि 4 भारत मातेचं संरक्षण करायला वापरा. अंगातली ताकद. गरीबाची गच्ची धरायला काय वापरतो गरीबाची गच्ची धरायला. एखाद्या गरीबा रिक्षावाल्यानं हॉर्न वाजवलं तर तू त्याच्या ओढून कानपट्टी देतो म्हणजे तुला शाम आहे का. एखाद्या ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं तर मोटरसायकलवाले अवलादी ओढून त्याला आणतात. अरे तू बाहेरचा आहे म्हणून आणतो, तू त्याच्या इथं जाऊन आण ना, मग कळण तुला काय खेळ आहे. आपण जणांनी प्यायची त्याच्यात 2-4 कानपट्टी द्यायची म्हणजे आपण लय पंडित. तो आपल्याकडे आलाय म्हणून आणायचा. असे कितीतरी ट्रकवाल्याला रोज मार आहे. ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला ना, ही बिन बापाची अवलाद माझाटेल, याने लगेच गाडी आडवी लावायची उतर खाली. परदिवशी 2-3 जण पेले आणि त्यांनी ट्रकवाला ओढलं, पण ते कच्च नव्हतं, टामी घेऊन उतरलं. ते उतरलं, ते ओढलं यांनी खाली. क्वाटरी पेल मंडळी, हॉर्न का वाजवला, पाणी का उडवलं. आता खड्डा तुम्ही केलता का. खड्डा ट्रकवाल्याने केला. खड्डा केला म्हणलं पाणी का उडवलं. पाणी आमच्या गाडीवर, तो कच्चा नव्हता. त्यानं अंदाज घेतला तिघ आपल्याला माग नाही, फक्त टामीचा आधार पाहिजे. ते खाली उतरालं, खुब्यातूनच काढले तिन्ही बी, वाट्यात नाही ठेवल्या त्यानं तिघांच्या गुडघ्यांना. यांची उतरले हे म्हणले त्याला गुडघे नाही राहिली, ट्रकवाला गेला निघून. 31 दिवस ऍडमिट होते तरी कुबड्यानं आले गपक्यात. भाऊ नाही चालत ते लई दिवस. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अशी अंगातली ताकद काही कायम चालते का. एक हे वाक्य तुम्हाला पटतंय किंवा नाही जपून वापरा. प्राध्यापकाची टिंगल करायला आणि मारामाऱ्या करायला काय वापरित ताकद. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढित तू काय वापरितो ताकद तू. अय अंगातली ताकद जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा आणि वापरायलाच. आणि एक तुम्हाला सांगतो महाराज, तुम्ही मिलिटरीचा अभ्यास करा. सगळी गरीबाचीच पोर आहेत. मग 288 जण वर नेऊन बसवलीत आपण. एकाच पोर तरी मिलिटरीत आहे का. नाही. मग मिलिटरीत पोरं कोणची. ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप हमाल्या करतो त्याचा पोर सीमेवर आहे. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पुढे घालू नका. लग्नाला फटाकेच 60,000चे. नवरदेव बायरा नवरदेव उड्या हाणायच्या. त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. कशाला घालता पैसे, कशाला घालता. महाराज एका वर्गाकडे पैसा राहिलाय, पण एक वर्ग फक्त मरण येत नाही म्हणून जिवंत राहिलाय. नाही तर ह्या महिन्यात शेतकरी वर्ग मेल्यात जमाय, मेल्यात जमाय. या जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे.
1 महिना पगार लेट झालं तर नोकरीवाले संप करतात. काय खावा आम्या? आज हातातलं गेलंय शेतकऱ्याच्या. आणि कधी नव्वद कांदा 50 रुपये झाला तर काय मीडियावाले आणि पेपरवाले प्रचंड महाग. अरे भाऊ दे कांदा 200 रुपये होऊ दे आणि होणारच होऊ दे ना. कधी नव्वद शेतकऱ्याच्या घरातून चुलीचा धूर निघू द्या चांगला. त्याच्या बायकोच्या गालावर कधीतरी हसू येऊ द्या. त्याच्या बायकोच्या गळ्यात एखादा तोळा सोनं येऊ द्या नवीन. का तुम्हीच खायचं अख्खं. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको अशी भांडी आपती ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर पार त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अहो ग मागच्याच महिन्याचे पैसे दिले तू नाही काय पाणी बच पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी काही पडू देऊ नका. हो अजून लय घाण वास येतो. कस काय पिता बाई तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्या. पैशाचा वापर कमी करा. कशातही पैसे घालू नका. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुई ते सुरू केले. तुम्ही बांधा फेटे, आता आम्ही घेतो 9 वार. आता आम्ही झक मारली गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. आवळी तो ओढणी ना मुंडकी. बावळ्याचा बाजार नाही तर पैसे आले म्हणजे कुठे काय करायचं. बायांना कुठं फेटे शोभा त्या का? पैसा जरी झाला तर कुठेही घालावा का? लग्नांमधले फेटेचे पैसे बंद करा आणि गरीबाला दान धर्म करा. यावर आपलं मत काय? लग्नांमधले फेट्यांचे पैसे बंद करा. एका गरीबाच्या 10वीच्या मुलीची फी भरा. तिच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फेट्यात काय आशीर्वाद आहे? आता शहरांमध्ये अशी पद्धत आली महाराज. पुन्हा मुंबईला स्टेजवर फेटे बांधले ना, स्टेजवर गेटवर जमा करायचे. ती फेटे गोळा करायला जी एक स्टेज गेटवर फेटा दे इकडं. म्हणजे जसे शाळेचे कॉलेजचे कार्यक्रम राहते तेव्हा ते बिल्ले देतात पा. आणि ते शिपाई जाताना बिल्ले काढून गेले. 3 रुपयाच्या बिल्ल्यासाठी ती गच्ची धरते त्याची इकडं. महाराज हे आणि सांगा मला, ते पैसे जर गरीबासाठी गेले कामा येणार नाही? महिला म्हणलं तुमच्या घरात कपाटभर नोट आहे, तुमच्या घरी भांडे घासणारी बाई आहे, गरीब आहे बिचारी, तिची मुलगी 12वीला पहिली आली केंद्रात. गरीबाची येतातच. पहिली आली आणि त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुईचे कपडे नाहीत आणि आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत. आपल्या मुलीचा ड्रेस तिला तंतोतंत येतोय. एक द्यायला काय हरकत आहे? जर तुम्ही कधी तो ड्रेस दिला ना तिला, ती ड्रेस घालून जर कधी इंटरव्ह्यूला गेली ना, तर तिच्या गालावर तो ड्रेस घातल्यानंतर जे हसू येईल ना, ते तुम्हाला काशीला जाऊन जप करण्यातही मिळणार नाही. तो आनंद कुठे? इथे गरीबाची पोर आहेत. आता ही 10वी 12वीची पोर आहेत. 2 पोरांची फी भरा. लग्नाचे सत्कार बंद करा. कशातही पैसे घालता. आणि आज 80% जनता पैसे बोगस घालते. तुमचं काय मत आहे? बोगस काय? आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे. आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? काय एका मिनिटात घरी लोकांना अख्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. मग 750 नावं छापीन का बोंबलं थिंडतो. पूर्वी चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. आता सगळे जेवण कसे आहेत? उभ्यानं. ते वरड नालायक ताटली हातात घेत भात कान फटे दिले बाई. एकाला भातच सापडलं ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग आता काय करेल? एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढे एकानं दाखा लावला, तो भातही सांडला. ते वैतागला म्हणला उडत गेलं लग्न. मग आता काय करेल? कशातही पैसे घालायचे आणि काही नवीनच आणायचं आणि बसायचं येड्यावानी करीत. आता चांगले गोल गुलाबजांबू होते, टपाटप लोक खात होते. कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं का तुमच्या बापाचं? बरं आता गुलाबजांबू लांबकोळा करण्यामध्ये काय जनतेचं हित आहे बा? लांबकोळा केला, गुतला म्हातारीच्या नागपुडीत, नेला ना म्हातार. सांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणला किडा आला
घातली झक मारली, केले एकत्र राजा राणी. अरे बावळा ठेव, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकात आहे, बुंदी डाळीचे, गुलाबजामू मैद्याचे. मारली झक एकत्र राजा राणी. राजा एवढा राजा एवढा राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. येडेचे कधी काय शहाणेत का महाराज. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे. काय आला गेला तिथे. आणि अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि लक्ष्मी फक्त दानानच दुप्पट होते. आज आहे बिचाऱ्याने एवढा पुढे कापूस घातला, याचा अर्थ त्याच्यातला जीव गेला. आता माणसं रडायला का लागली माहिला म्हटलं. प्रेताजवळ माणसं रडतात याला कारण माया. आणि काही झालं तर ती आई आहे. काही गोष्टी अशा आहेत महाराज. म्हातारी माणसं ध्यानात ठेवा. बायको ईडी आहे, बायको पागल आहे, बायको लोकांना खडे आणते. पण माणसाची बायको अगोदर जाऊ नये मला. मरण्याच्या बाबतीमध्ये ना महिला म्हणलं, तुम्ही आम्हाला पुढं घाला, तुम्ही मागं राहा. तुम्ही मागं का राहा माहिती का. तुम्ही कशाही जगू शकता. तुम्ही भांडे घासून जगाल, तुम्ही कुणाची घरं झाडून जगाल, कुणाच्या घरचे भांडे घासून जगाल, नातवाला सांभाळून जगाल, नाही तर घराचं राखण करून जगाल. पण बायको नसलेला माणूस सुनेच्या हाताखाली अपमानाचं जगू शकत नाही. त्याचं ते म्हाताऱ्या माणसाची बायको गेली ना महाराज, लाख काय असेल महाराज, त्याच्या जगण्यात मजा नाही. सुनांच्या हातचं जगणं एक काय आणि 21 काय, मजा नाही त्याच्यात. आला तर चहा आहे, दिलं पाणी तर आंघोळे. अरे बायको येडी असू द्या, मी म्हणतो तिच्या 2 कान पडीत द्या. ती वेळेला औषध देणारच आहे, वेळेला गोळ्या देणारच आहे, आणि वेळेला पाणी देणारच आहे. ती अर्धी भाकर देईल, लेट देईल, पण देणार आहे. पण सून गेल्यावर, बायको गेल्यावर म्हाताऱ्या माणसांचे ते जगणं आहे ते कीर्तनात सांगण्याजोगं नाही. मग म्हातारी माणसं म्हणतात बा आता बरं आहे आपलं. आता बरं आहे नाही म्हणतात तर काय म्हणतो महाराज. पाण्यात राहून कुठं माशीशी वैर करता येतं महाराज. म्हणून पाया पडून सांगतो म्हाताऱ्या माणसांना, भाऊ मला काय तुम्हाला शिवाय द्यायच्या त्या द्या, पण मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मला येड्याचं ऐका, मला नालायक म्हणा, पण ऐका. आणि एवढं जर तुम्ही माझं ऐकलं नाही, सांगून ठेवतो तुम्हाला द्वादशी आज प्रदोषी देवळात मराल तुम्ही, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. आता मामजी कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई. कीर्तनामध्ये बसलेल्या 20 बाया अशा निघतील आता माया पुढं का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आणि फक्त का जमत नाही तर भावाची जमीन रोड टच मध्ये गेली, तिचे पैसे तुम्हाला दिले नाही. मग आता बहीण जर भावाच्या विरोधात वादीन प्रतिवादी झाली, कोण सांभाळिलो तुम्हाला. तरुण पोरं ध्यानात ठेवा, तुम्ही लय माझी हाना पोरं किती जीवनात, पण एकदा तुमची आई गेली ना बस मजा संपल्या मजा. कोणत्याही कीर्तनात बसलेल्या पोराला आपलं चॅलेंज आहे, फक्त तुमची आई मरू द्या आणि 8 दिवस तुम्ही कोणतंच काम न करता भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढायचे. बस फक्त 2 टाइम जेवायचं, आंघोळ करायची, बोंबलं देंडायचं. सांभाळेल भाऊजाई, सांभाळेल. अरे कधीच सांभाळू शकत नाही ती, त्याला आईच लागते. 22 वर्ष आईनं तो सुतळी उचलली नाही तरी तिनं तुला 2 टाइम भाकरी घालून सांभाळलं. 22 तास भाऊजाई सांभाळू शकत नाही. भाऊजाई ज्या पोरांच्या आया गेल्या आणि ज्या पोरांचं जगणं भाऊजाईंच्या हाताखाली आहे, गोष्टी बोलायच्या राहिल्या नाही महाराज. आता बोलायची काही पोरींच्या आया लवकर गेल्या आणि त्या पोरीने भाऊजाईंच्या हाताखाली दिवस काढले. बसलेल्यापैकी कोणी पोरी असते तर त्यांना अंदाज येईल भाऊजाईच्या हाताखाली जगणं म्हणजे यमाच्या हाताखाली जगणं आहे महाराज. कधी ताजा चहा नाही, कधी चहाची इच्छा झाली तरी चहा नाही,
आणि चहा कधी मिळायचा? पाहुण्याला देऊन उरला पातेल्यात तर तो गाळणीतून खाली उरल तो प्यायचा, पण कब्बशा धुण्याच्या बोलीवर. पातेल्याच्या कढईच्या कडाला राहिलेलं जे कालवण असेल ते कालवणच खायचं. पुरीची आई गेल्यावर कुठं जगण्याची मजा आहे का महाराज? महिला म्हणतात तुम्ही किती मोठ्या व्हा, किती मोठ्या, तुम्ही तुमच्या आईला भेटायला आल्या ना, किती मोठ्या व्हा, तुमच्या आईला भेटायला आल्या ना, तुमची पिशवी कधी रिकामी नाही जाणार. नाही नाही नाही, अरे तिच्यात कवठं जातील, तिच्यात बोरं जातील, तिच्यात जांभळं जातील, तिच्यात चिचुके जातील, मी म्हणतो दिवाळीच्या 4 लाडू जातील, 2 करंज्या पोरासाठी जातील, पण तुमची पिशवी भरायची किंमत फक्त आई आहे तोपर्यंतच. एकदा तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी नाही आणायची, पिशवी आणायची नाही आणि भरून मिळणारही नाही. आणि जर दिलीच त्याला भरून तर त्याला त्या दिवशी त्याच्या घरात भाकर मिळणार नाही. तो देईल मी बहिणीचं प्रेम म्हणून तो पिशवी भरून देईल. अरे वर्षातून एकदा बहीण येते दिवाळीला, तर तिला लुगडं घेऊ का हे आपल्याला बायकोला विचारावं लागते, तुम्हाला आणि मला. आता काय माहिती तुम्ही, आपण फक्त 15ची पिलो म्हणजे राष्ट्रपती होतोय. काय गाजर किंमत आहे आपली घरात. 90,000 रुपये पगार कमी ते 29 तारखेला बायको घरी एसटीला पैसे मागते. 10 रुपये दे ग, कामाला कोण आहे? पुरुष मंडळीला सांगून ठेवतो कधी बी इंदुरीकर मंत्र पाळी जायचे, आपली मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. कधी बी देणार नाही. महिला मंडळ लबाड बोलायचं नाही. तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, लबाड नाही बोलायचं बरं का. एक का वहीन भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? तुमच्या भावाला, त्याच्या बापाची पेंड का त्याला नाही आम्ही. आम्ही मेलो बाटले वाहून तो भाऊ चणाट भजे आणतोय आणि आम्हाला 2 घोसाळ्याचे भजे आली, आम्ही घोसाळ. तुम्हाला जर घरातून लवकर बाहेर पडायचं असेल ना सकाळी, आता तुम्हाला मला लवकर घर सोडायला लागतं, चहा जर लवकर झाला नाही ना, एक आयडिया सांगून देतो. फक्त असं सहज बायकोला म्हणायचं एक वाक्य, सहज असं 3दा नाही म्हणायचं, सहज असं तिच्या कानावर गेलं पाहिजे. फक्त काल आलता त्या भावाचा फोन, पुन्हा बोलायचं नाही, पुन्हा ब्याला मग मी आला तू. फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 3 मिनिटात चहा येणार, त्याच्यात पाणीच नाही नुसतं दूधच. आणि मग चहा प्याताना तो म्हणायचा, मग काय म्हणला तो, परत दिवशी येणार आहे, चला बाहेर. आयडिया करी जायची, काचे भाऊन काच्या भाऊजा आल्या, भाऊ झाकली. तरुण पोरं आई बापा गेल्यावर कोण नाही रे तुमचं, कोणी नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेतात, सोडून देतात. लोकांना काय घेणं आहे तुमचं? भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुलीत आहे. लोकांना काय घेणं आहे? आता हे तरुण पोरांना लोक फक्त वापरून घेत्या, सीझन संपला विषय. कोण खातं तुम्हाला परत? तुम्ही आमच्या टोळीत या पोरं, खाऊन पिऊन सुखी, हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. आता हे एवढे उभे राहिले काय सगळे टाळवाजी जात का? जेवण आहे 500 आहे काय त्याच्यात? जेवण करून शिवाय तुम्ही म्हणा मजा आहे. उगाच लोकांच्या गाड्यांची भोंगे बांधीत बोंबलं तिंडायचं, आमच्या टोळीत या. आत्ता शिक माणूस मेला हित होतो आपण. तुम्ही म्हणा एवढा टाइम लागला का माराय? आता मेल्यावर तो स्वर्गात जातो किंवा नाही हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. आता मी वर जाऊन जेव्हा तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता तुम्ही स्वर्गात गेलात, स्वर्गात जा किंवा नाही ते जाऊ द्या, पण पडलेलं शरीर प्रेत आहे, त्याच्यातलं चैतन्य गेलंय. आणि ते चैतन्य गेलं म्हणजे एक प्रश्न विचारणारे मिटा. 3 घरातल्या आईची सेवा करायला वापरा. आणि 4 भारत मातेचं संरक्षण करायला वापरा. वापरा अंगातली ताकद.
गरीबाची गच्ची धरायला काय वापरतो गरीबाची गच्ची धरायला? एखाद्या गरीबा रिक्षावाल्यानं हॉर्न वाजवलं तर तू त्याच्या ओढून कानपट्टी देतो म्हणजे तुला छान आहे का? एखाद्या ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं तर मोटरसायकलवाले अवलादी ओढून त्याला आणतात. अरे तू बाहेरचा आहे म्हणून आणतो, तू त्याच्या इथं जाऊन आण ना, मग कळण तुला काय किडा आहे. आपण जणांनी प्यायची त्याच्या 2-4 कानफटी द्यायचे म्हणजे आपण लय पंडित. तो आपल्याकडे आलाय म्हणून आणायचा. असे कितीतरी ट्रकवाल्याला रोज मार आहे. ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला ना, ही बिन बापाची अवलाद माझाटेल, याने लगेच गाडी आडवी लावायची, उतर खाली. परदिवशी 2-3 जण पेले आणि त्यांनी ट्रकवाला ओढलं, पण ते कच्च नव्हतं, टामी घेऊन उतरलं. ते उतरलं, ते ओढलं यांनी खाली. क्वाटरी पेल मंडळी, हॉर्न का वाजवला, पाणी का उडवलं? आता खड्डा तुम्ही केलता का? खड्डा ट्रकवाल्याने केलता. खड्डा केला म्हणल्यावर पाणी का उडवलं? पाणी आमच्या गाडीवर. तो कच्चा नव्हता, त्यानं अंदाज घेतला तिघ आपल्याला माग नाही, फक्त टामीचा आधार पाहिजे. ते खाली उतरालं, खुब्यातूनच काढले तिन्ही बी, वाट्यात नाही ठेवल्या त्यानं तिघांच्या गुडघ्यांना. यांची उतरले होते म्हणले त्याला गुडघे नाही राहिले, ट्रकवाला गेला निघून. 31 दिवस ऍडमिट होते तरी कुबड्यान आले गपक्यात. भाऊ नाही चालत ते लई दिवस. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अशी अंगातली ताकद काही कायम चालते का? एक हे वाक्य तुम्हाला पटतंय किंवा नाही जपून वापरा. प्राध्यापकाची टिंगल करायला आणि मारामाऱ्या करायला काय वापरित ताकद? पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढित तू, काय वापरित ताकद तू? अय अंगातली ताकद जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा आणि वापरायलाच. आणि एक तुम्हाला सांगतो महाराज, तुम्ही मिलिटरीचा अभ्यास करा, सगळी गरिबाचीच पोर आहेत. मग 288 जण वर नेऊन बसवलेत आपण, एकाच पोर तरी मिलिटरीत आहे का? नाही. मग मिलिटरीत पोरं कोणची? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप हमाल्या करतो, त्याचा पोर सीमेवर आहे. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा, पुढे घालू नका. लग्नाला फटाकेच 60,000चे, नवरदेव बायरा नवरदेव उडी हाणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके कशाला घालता पैसे, कशाला घालता? महाराज एका वर्गाकडे पैसा राहिलाय, पण एक वर्ग फक्त मरण येत नाही म्हणून जिवंत राहिलाय. नाही तर ह्या महिन्यात शेतकरी वर्ग मेल्यात जमाय, मेल्यात जमाय. या जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. 1 महिना पगार लेट झाला तर नोकरीवाले संप करतात. काय खावा आम्या? आज हातातलं गेलंय शेतकऱ्याच्या. आणि कधी नव्वद कांदा 50 रुपये झाला तर काय मीडियावाले आणि पेपरवाले प्रचंड महाग. अरे भाऊ दे कांदा 200 रुपये होऊ दे आणि होणारच होऊ दे ना. कधी नव्वद शेतकऱ्याच्या घरातून चुलीचा धूर निघू द्या चांगला. त्याच्या बायकोच्या गालावर कधीतरी हसू येऊ द्या. त्याच्या बायकोच्या गळ्यात एखादा तोळा सोनं येऊ द्या नवीन. का तुम्हीच खायचं अख्खं. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको अशी भांडी आपती ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पेतो ते 82 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर फार त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. हो ग मागच्याच महिन्याचे पैसे दिले तू, नाही काय पाणी पत, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी काही पडू देऊ नका. अजून लय घाण वास येतो, कस काय पेता बाई तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्या. पैशाचा वापर कमी करा, कशातही पैसे घालू नका. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सोयी ते सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आता आम्ही घेतो 9 वार. आता आम्ही झक मारली गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. आवळी तो ओढणी ना मुंडकी. बावळ्याचा बाजार नाही तर
पैसे आले म्हणजे कुठे काय करायचं, बायांना कुठं फेटे शोभा त्या का. पैसा जरी झाला तर कुठेही घालवा का. लग्नांमधले फेटेचे पैसे बंद करा आणि गरीबाला दान धर्म करा, यावर आपलं मत काय. लग्नांमधले फेट्यांचे पैसे बंद करा, एका गरीबाच्या 10वीच्या मुलीची फी भरा, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फेट्यात काय आशीर्वाद आहे. आता शहरांमध्ये अशी पद्धत आली महाराज, पुन्हा मुंबईला स्टेजवर फेटे बांधले ना, स्टेजवर गेटवर जमा करायचे. ती फेटे गोळा करायलाच एक स्टेज गेटवर फेटा दे इकडं. म्हणजे जसे शाळेचे कॉलेजचे कार्यक्रम राहते तेव्हा ते बिल्ले देतात पा, आणि ते शिपाई जाताना बिल्ले काढून गेले. 3 रुपयाच्या बिल्ल्यासाठी ती गच्ची धरते त्याची इकडं. पुरीची आई गेल्यावर कुठं जगण्याची मजा आहे का महाराज. महिला म्हणतात तुम्ही किती मोठ्या व्हा, किती मोठ्या, तुम्ही तुमच्या आईला भेटायला आल्या ना, किती मोठ्या व्हा, तुमच्या आईला भेटायला आलं ना, तुमची पिशवी कधी रिकामी नाही जाणार. नाही नाही नाही, अरे तिच्यात कवठ जातील, तिच्यात बोरं जातील, तिच्यात जांभळं जातील, तिच्यात चिचुके जातील, मी म्हणतो दिवाळीच्या 4 लाडू जातील, 2 करंज्या पोरासाठी जातील, पण तुमची पिशवी भरायची किंमत फक्त आई आहे तोपर्यंतच. एकदा तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी नाही आणायची. पिशवी आणायची नाही आणि भरून मिळणारही नाही, आणि जर दिलीच त्याला भरून तर त्याला त्या दिवशी त्याच्या घरात भाकर मिळणार नाही. तो देईल मी बहिणीचं प्रेम म्हणून तो पिशवी भरून देईल. अरे वर्षातून एकदा बहीण येते दिवाळीला, तर तिला लुगडा घेऊ का हे आपल्याला बायकोला विचारावं लागते, तुम्हाला आणि मला. पण आता काय माहिती तुम्ही, आपण फक्त 15 GPL म्हणजे राष्ट्रपती होतोय. काय गाजर किंमत आहे आपली घरात. ऐ 90,000 रुपये पगार कमी ते 29 तारखेला बायको घरी एसटीला पैसे मागते. 10 रुपये दे ग, कामाला कोण आहे. पुरुष मंडळीला सांगून ठेवतो कधी बी इंदुरीकर मंत्र पाळी जायचे, आपली मंत्र लय खास. वहीन त्रास पण गुण हमखास. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आपल्या बायकोचं आपण जर कधी ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. होईल आपल्या भावाची ना आपली गच्ची धरायचा संबंध कोणच्यामुळे आलाय तुम्हाला आयडिया सांगून देतो. आपली बायको आपल्या भावाबद्दल किती भुकली ना, फक्त ऐकायचं, भुकून द्यायचं तिला. पाव तिचं वजन कमी नाही करायचं, मग मजा नाही राहत. तिला उलट फक्त एवढंच म्हणायचं, काय अभ्यास केला तो, मला अजून कळलं नव्हतं, पाहू आपण, पाहू पाहू, चहा ठेव, पाहू. तिला टोटल भुकून द्यायचं भावाबद्दल काही. पार तिच्या मनात काय, बरोबर आहे, खरं आहे बरं का, तू हुशार आहे, हे तुया बरं झालं लक्षात आलं, चहा ठेव. चहा प्याता नाही तिच्या जवळ उभं राहायचं, अजूनही ऐकून द्यायचं काही, बशी ठेवायची घरातून निघून जायचं, भावाला म्हणायचंच नाही काही. मग ती असं 3 महिने म्हणली, मी 3 महिने भुकते. बाई तू कावळा शिवेपोत भुक, मी फक्त ऐकणारे, भावाला म्हणणार नाही, मारामारी होणार नाही. तुम्हाला आयडिया सांगतो, बहीण दिवाळीला आली ना, तर बहिणीला साडी आणता नाही ना 1500ची आणायची आणि चिठ्ठी 500ची चिटकवायची. तुम्हाला आयडिया सांगतो, तुम्ही आपले मंत्र पाळा महाराज. अहो काही झालं तर ती आपली बहीण आहे, इथं काय घेऊन बसले अडपटाचे, इथं काय कधी बी देणार. महिला मंडळ लबाड बोलायचं नाही. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, लबाड नाही बोलायचं बरं का. एक का होईना बस, तुम्ही जास्त कोणाला द्याल, तुमच्या भावाला, त्याच्या बापाची पेंड का, त्याला नाही आम्ही. आम्ही मेलो बाटले तो भाऊ सणात भजे आणतोय आणि आम्हाला 2 घोसाळ्याचे भजे आली, आम्ही घोसाळ नाही मला. आणि ती 500ची चिठ्ठी चिटकवायची लहान ती किमतीची, आणि बायको पुढं साडी टाकायची. कशी काय, ती साडी पाहायची अगोदर काय पाहती, किंमत पाहती, तिला खोड ओळखून घ्यायची. किंमत दिसली ती म्हणजे इतकी स्वस्त, अगं येडी का काय, याच्यापेक्षा भारी 300ला होत्या. सेल लागलाय साडी, ती इतकी हुशार,
तिला ती आवडते तिला. आता आपल्यालाच माहिती आहे डाव केवढ्याचा आहे. आवडल्यामुळे मग ती काय म्हणते माहिती का, असं करते, ही मला राहून देते. काय मापात पटलं त्यांना मला.